आकाशवाणी मुंबई. मी उमेश घळसासी. आणि मी दर्शना जोगदनकर. प्रादेशिक बातम्या देत आहोत. ठळक बातम्या. प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना आणि यशोभूमी संमेलन आणि प्रदर्शन केंद्रांचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन. देशाच्या जडणघडणीतले भागीदार असलेल्या विश्वकर्मांचं योगदान ओळखून त्यांना सहकार्य करणं ही काळाची गरज असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 73व्या वाढदिवसानिमित्त राज्यात नमो 11 कलमी कार्यक्रम राबवायचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन. मराठवाड्याची दुष्काळापासून कायमस्वरूपी मुक्तता करायचा मुख्यमंत्र्यांचा निर्धार. आणि आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताचा श्रीलंकेवर 10 गडी राखून विजय. मोहम्मद सिराजचे 21 धावात 6 बळी. देशाच्या जडणघडणीतले भागीदार असलेल्या विश्वकर्माचं योगदान ओळखणं आणि त्यांना आवश्यक सहकार्य करणं ही काळाची गरज असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आजच्या विश्वकर्मा जयंतीचं औचित्य साधून प्रधानमंत्र्यांनी आज नवी दिल्लीतल्या यशोभूमी इथं झालेल्या कार्यक्रमात प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचा प्रारंभ केला. तसंच इंडिया इंटरनॅशनल कन्व्हेन्शन अँड एक्स्पो सेंटर अर्थात यशोभूमी हे प्रदर्शन आणि संमेलन केंद्र राष्ट्राला समर्पित केलं. त्यावेळी ते बोलत होते. केवळ आपले हात आणि अवजारांच्या सहाय्यानं काम करत असलेल्या देशभरातल्या लाखो कारागीर आणि कामगारांसाठी विश्वकर्मा ही योजना आशेचा किरण आहे, असं ते म्हणाले. आपलं सरकार या विश्वकर्मांच्या विकासासाठी काम करत असल्याचंही त्यांनी सांगितलं. विश्वकर्मा साथियों को आधुनिक युग में ले जाने का प्रयास है, उनका सामर्थ्य बढ़ाने का प्रयास है. साथियों, बदलते हुए इस समय में हमारे विश्वकर्मा भाई बहनों के लिए ट्रेनिंग, टेक्नोलॉजी और टूल्स बहुत ही आवश्यक है. विश्वकर्मा योजना के जरिए आप सब साथियों को सरकार के द्वारा ट्रेनिंग देने पर बहुत जोर दिया गया है. कारागिरांनी हातांनी बनवलेल्या उत्पादनांना जागतिक स्तरावर मोठी मागणी असून जगातील विविध कंपन्या या कारागिरांपर्यंत पोहोचतील आणि भारताची हस्तकला उत्पादने जागतिक स्तरावर पोहोचवतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली. यावेळी विश्वकर्मा योजनेचं बोधचिन्ह, पोर्टल, टॅगलाईन यासह विशेष 18 टपाल तिकिटांचं लोकार्पण आणि टूल किट पुस्तिकेचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन केलं गेलं. यासोबतच पारंपरिक हस्तकला उद्योग व्यवसायाशी संबंधित 18 कारागिरांना प्रमाणपत्रही प्रदान केली गेली. यात महाराष्ट्रातल्या शरद मेस्त्री या सुतारकाम करणाऱ्या कारागिराचाही समावेश होता. आपल्या उदरनिर्वाहासाठी पारंपरिक हस्तकला उद्योगांवर अवलंबून असलेल्या कारागिरांना आर्थिक पाठबळ देणं आणि त्यासोबतच स्थानिक उत्पादनं, कला आणि हस्तकलेच्या स्वरूपातली अनंत काळापासूनची परंपरा, संस्कृती आणि वैविध्यपूर्ण वारशाचं जतन आणि विकास करणं हा योजनेचा उद्देश आहे. त्या अनुषंगानं या योजनेत सोनार, चर्मकार, नाभिक, कुंभार, लोहार, सुतार, गटईकाम, धोबीकाम, गवंडीकाम, बागकाम, विणकाम, शिल्पकला यासह एकूण 18 पारंपरिक हस्तकला उद्योगांचा समावेश केला गेला आहे. देशभरातल्या सुमारे 30 लाख पारंपरिक हस्तकला उद्योग क्षेत्रातल्या कारागिरांना या योजनेचा लाभ मिळेल. या योजनेसाठी केंद्र सरकारनं 13,000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या योजनेअंतर्गत कारागिरांना आर्थिक पाठबळ म्हणून 5% इतक्या सवलतीच्या दरात पहिल्या हप्त्याअंतर्गत 1 लाख रुपये तर दुसऱ्या हप्त्यात 2 लाख रुपयांचं कर्ज दिलं जाणार आहे. या योजनेचे लाभार्थी निश्चित करण्यासाठी बायोमेट्रिक प्रणालीवर आधारित पीएम विश्वकर्मा पोर्टलच्या माध्यमातून अशा कारागिरांची अर्थात विश्वकर्मांची विनामूल्य नोंदणी केली जाईल आणि त्यानंतर पात्र लाभार्थ्यांना विश्वकर्मा प्रमाणपत्र आणि ओळखपत्र प्रदान केलं जाईल. या लाभार्थ्यांच्या कौशल्य विकासासाठी संबंधित हस्तकलेचं मूलभूत तसंच आधुनिक कौशल्य प्रशिक्षण, कौशल्य वृद्धीसाठी प्रशिक्षण आणि इतर सहकार्य व्यवसाय उभारण्याकरता साधनसामग्रीकरता 15,000 रुपयांचं प्रोत्साहन अनुदान आणि डिजिटल व्यवहार तसंच विपणनासाठी सहकार्यही केलं जाणार आहे. यावेळी प्रधानमंत्र्यांनी यशोभूमी हे केंद्र देशातल्या प्रत्येक कामगार आणि विश्वकर्मीला समर्पित केलं. हे विश्वकर्माच भारताच्या समृद्धीचा पाया आहेत, असं ते यावेळी म्हणाले. जगभरात उद्योग व्यवसायाची नवी क्षेत्र उभी राहत आहेत. कॉन्फरन्स टुरिझम हे त्यापैकीच एक असून यशोभूमी केंद्रामुळे दिल्ली कॉन्फरन्स टुरिझमचं केंद्र बनेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भारत मंडपम और यशोभूमि ये ऐसे सेंटर हैं वो अब दिल्ली को
कॉन्फ्रेंस टूरिज्म का सबसे बड़ा हब बनाने जा रहे हैं। अकेले यशोभूमि सेंटर से ही लाखों युवाओं को रोजगार मिलने की संभावना है। यशोभूमि भविष्य में एक ऐसा स्थान बनेगा जहां दुनिया भर के देशों से लोग इंटरनेशनल कॉन्फ्रेंस, मीटिंग्स, एग्जीबिशंस इन सब के लिए क्यों लगने वाली है। या कार्यक्रमाला केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे, वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यासह अनेक मान्यवरही उपस्थित होते. देशाच्या ग्रामीण भागातल्या मागास राहिलेल्या नागरिकांकडे आजवर दुर्लक्ष केलं गेलं. मात्र प्रधानमंत्र्यांच्या दूरदृष्टीमुळे अशा नागरिकांसाठी विश्वकर्मा योजनेचा प्रारंभ होऊ शकला, असं राणे यावेळी म्हणाले. यशोभूमी केंद्राच्या लोकार्पणाआधी प्रधानमंत्र्यांनी विमानतळ मेट्रो एक्सप्रेस मार्गावरच्या द्वारका सेक्टर 21 ते सेक्टर 25 पर्यंतच्या विस्तार मार्गिकेचंही उद्घाटन केलं. तसंच पारंपरिक हस्तकला उद्योगांशी संबंधित कारागिरांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. राज्यातही आयोजित विविध कार्यक्रमात केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत विश्वकर्मा योजनेचा प्रारंभ झाला. नागपुरात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचा प्रारंभ झाला. गांधीजींनी सांगितल्याप्रमाणे जास्त उत्पादन निर्मितीसाठी जास्त मनुष्यबळाची गरज आहे. याच मंत्राला अनुसरून प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेतून देशातल्या अनेक कारागिरांना, उद्योजकांना, व्यावसायिकांना एकत्र आणायचं काम होणार आहे, असं गडकरी यांनी यावेळी सांगितलं. देशात बांबूवर विशेष असं काम आणि संशोधन होणं, तसंच बांबूला पांढरा कोळसा म्हणून ओळख देणं गरजेचं आहे. बांबूच्या अशा नवीनतम रूपानं विदर्भात 5 लाख कोटी रुपयांची अर्थव्यवस्था उभी राहू शकते, असं ते म्हणाले. तरुण माणसाला रोजगार उपलब्ध करणारी ही जी विश्वकर्मा योजना आहे, ही नक्कीच आपल्या कारागिरांकरता खूप उपयोगाची राहणार आहे. आणि त्यामुळे 12 बलुतेदार हे आपल्या एक प्रकारचं विश्वच निर्माण करणारे आहेत, त्याची सुरुवात होते आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही यावेळी उपस्थित होते. या योजनेतून प्रशिक्षित झालेले कर्मयोगी गावाची, देशाची, समाजाची, अर्थकारणाची बाजू उत्तमरित्या सांभाळतील, अशी आशा फडणवीस यांनी व्यक्त केली. मुंबईत रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत या योजनेचा प्रारंभ झाला. आत्तापर्यंत पारंपरिक हस्तकला उद्योगावर अवलंबून असलेल्या कारागीर आणि कामगारांना रोजगाराच्या शोधासाठी शहरांकडे स्थलांतर करावं लागत होतं. विश्वकर्मा योजनेमुळे हे स्थलांतर थांबेल आणि या कारागिरांना त्यांच्या गावामध्येच उपजीविकेच्या संधी उपलब्ध होतील, असं दानवे यावेळी म्हणाले. यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत व्हायला मदत होईल, असंही दानवे यांनी सांगितलं. पुण्यात बिबवेवाडी इथं सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत या योजनेचा प्रारंभ झाला. औरंगाबाद इथं झालेल्या कार्यक्रमात अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांच्या उपस्थितीत, तर नाशिकमध्ये आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांच्या उपस्थितीत या योजनेचा प्रारंभ झाला. एकात्मिक बालविकास सेवा प्रकल्प योजनेअंतर्गत अहमदनगर जिल्ह्यातल्या विविध अंगणवाड्यांमध्ये पोषण माह साजरा करण्यात येतोय. जिल्ह्यातल्या धारगाव केंद्रातील आंबी खालसा इथं पोषण रॅली, विविध पाककृती, पोषण रांगोळी काढण्यात आली. मुलांसाठीचा बाजारही घेण्यात आला. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 73व्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण राज्यात नमो 11 कलमी कार्यक्रम राबवण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज छत्रपती संभाजीनगर इथं बातमीदारांशी बोलताना ही घोषणा केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी उपस्थित होते. नमो 11 कलमी कार्यक्रमात महिला सशक्तीकरण अभियानातून 73 लाख महिलांना शासकीय योजनांचा लाभ दिला जाणार आहे. तर नमो कामगार कल्याण अभियानातून 73,000 बांधकाम कामगारांना सुरक्षा संच पुरवले जातील. नमो शेततळी अभियानातून 73,000 शेततळ्यांची उभारणी केली जाणार आहे. तर नमो आत्मनिर्भर आणि सौर ऊर्जा गाव अभियानातून 73,000 गावं आत्मनिर्भर केली जातील. नमो गरीब आणि मागासवर्गीय सन्मान अभियानातून वस्त्यांचा सर्वांगीण विकास, नमो ग्राम सचिवालय अभियानातून प्रत्येक जिल्ह्यात 73 ग्रामपंचायत कार्यालयांची उभारणी, नमो आदिवासी स्मार्ट शाळा अभियानातून स्मार्ट शाळांची उभारणी, नमो दिव्यांग शक्ती अभियानातून दिव्यांग पुनर्वसन केंद्र, नमो क्रीडांगण आणि उद्यान अभियानातून सुसज्ज मैदाने आणि उद्यानांची उभारणी, नमो शहर सौंदर्यीकरण
अभियानातून 73 शहरांचं सौंदर्यीकरण, नमो तीर्थस्थळ आणि गडकिल्ले संरक्षण अभियानातून 73 पवित्र आणि ऐतिहासिक धार्मिक स्थळांची सुधारणा अशा उपक्रमांचा यात समावेश आहे. राज्यातल्या युवक युवतींमध्ये कौशल्य विकासाबाबत जनजागृती व्हावी यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त नागपुरात आज सकाळी पीएम स्किल रन या दौडचं उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून झालं. कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यावेळी उपस्थित होते. बीड शहरात आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत पदवीदान समारंभ आणि विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं. नाशिक इथल्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेनं आज आयोजित केलेल्या प्रधानमंत्री कौशल्य दौडला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मध्य नाशिकच्या आमदार देवयानी फरांदे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या दौडीचा प्रारंभ झाला. सुमारे 5 किलोमीटरच्या या दौडीत पुरुष गटात गोल्डी गोस्वामी तर महिलांमध्ये शिवानी कुमारीला प्रथम क्रमांक मिळाला. या स्पर्धेत 1,500 युवक सहभागी झाले होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ इथं मोदी यांच्या जीवनपटावरच्या छायाचित्र प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं. भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रभारी निलेश राणे यांनी या प्रदर्शनाचं उद्घाटन केलं. यावेळी मेरी मिट्टी मेरा देश अंतर्गत कलशामध्ये माती अर्पण करण्यात आली. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त आज अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर इथं सिद्धार्थ उद्यान परिसरात आयोजित मुख्य शासकीय कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आलं. मराठवाड्याला मागास शब्दापासून मुक्ती मिळावी अशी प्रतिज्ञा करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमात केलं. मराठवाड्याच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. मराठवाड्याची दुष्काळापासून कायमस्वरूपी मुक्तता करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. धाराशिव इथं आयोजित कार्यक्रमात आरोग्यमंत्री तसंच जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत यांनी ध्वजवंदन केलं. सावंत यांनी स्वातंत्र्य सैनिका स्मृती स्तंभाला अभिवादन केलं. सावंत यांच्या हस्ते स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांचा तसंच पोलीस दलात उत्कृष्ट काम करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. लातूर शहरातल्या हुतात्मा स्मारकात आयोजित कार्यक्रमात क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आलं. बनसोडे यांनी स्मृतीस्तंभाला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी पोलीस पथकानं हवेत बंदुकीच्या फेरी झाडून सशस्त्र सलामी दिली. या कार्यक्रमात मराठवाडा भूमीला समृद्ध करण्यासाठी वचनबद्ध राहण्याची शपथ उपस्थितांना देण्यात आली. चंद्रपूर जिल्ह्यातल्या राजुरा तालुका देखील आजच्या दिवशी निजाम राजवटीतून मुक्त होऊन भारतात विलीन झाला होता. त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात आज स्वकर्तृत्वानं राजुराचं नाव उज्ज्वल करणाऱ्या 7 जणांचा राजुरा भूषण पुरस्कारानं सन्मान करण्यात आला. आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज कोलंबो इथं झालेल्या अंतिम सामन्यात भारतानं श्रीलंकेवर 10 गडी राखून विजय मिळवत अजिंक्यपद पटकावलं. श्रीलंकेनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला होता. मात्र मोहम्मद सिराजनं भेदक गोलंदाजी करत अवघ्या 21 धावांच्या मोबदल्यात श्रीलंकेचा निम्मा संघ तंबूत धाडला. मोहम्मद सिराज सामनावीर ठरला तर कुलदीप यादव या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला. येत्या 2 दिवसात कोकणात अनेक ठिकाणी, मध्य महाराष्ट्र विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. या काळात कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना आणि यशोभूमी संमेलन आणि प्रदर्शन केंद्राचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन. देशाच्या जडणघडणीतले भागीदार असलेल्या विश्वकर्मांचं योगदान ओळखून त्यांना सहकार्य करणं ही काळाची गरज असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 73व्या वाढदिवसानिमित्त राज्यात नमो 11 कलमी कार्यक्रम राबवण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन. मराठवाड्याची दुष्काळापासून कायमस्वरूपी मुक्तता करण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्धार. आणि आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताचा श्रीलंकेवर 10 गडी राखून विजय. मोहम्मद सिराजचे 21 धावात 6 बळी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.